आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दरवर्षी महाराष्ट्राच्या जिल्हा नियोजनाचं नियोजन करीत असताना प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन माननीय वित्तमंत्री दरवर्षाला घेत असतात। साधारणपणे येणाऱ्या 3-4 दिवसाच्या आत माननीय वित्तमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब प्रत्येक जिल्ह्याचा वित्त आराखड्याचं नियोजन त्या ठिकाणी करायला घेणार आहेत। आणि म्हणून आज सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, सर्व अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली। पाठीमागच्या वर्षाला मिळालेला निधी, त्याच्यातनं खर्च झालेला निधी आणि येणाऱ्या 24-25 या वर्षाच्यासाठी प्रस्तावित आराखडा या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा चालू वर्षाचा जो काही आराखडा होता तो 600 सर्वसाधारण जो होता तो 609 कोटी रुपयांचा होता। त्याच्यामध्ये आता संपूर्ण सभागृहाने 250 कोटीची वाढीव मागणी त्या ठिकाणी नोंदवून 859 कोटी रुपयाचा आराखडा राज्य शासनाला आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत। आदिवासी उपयोजनेच्या संदर्भामध्ये 293 कोटीचा चालू वर्षाचा होता, त्याच्यामध्ये 279 कोटी रुपयाचा वाढीव निधी मागणार आहोत आणि साधारणपणे 572 कोटी रुपये आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्यासाठी आपण मागणार आहोत। त्याच्यासोबतच विशेष घटक योजनेच्या संदर्भामध्ये चालू वर्षाला 100 कोटी रुपये होते, त्याच्यामध्ये 78 कोटी रुपयांचं वाढ त्या ठिकाणी आम्ही मागतो आहोत आणि 178 कोटी रुपये सभागृहाच्या वतीने आम्ही राज्य शासनाकडे त्या ठिकाणी मागण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। आजच्या बैठकीमध्ये पाहिलं तर महावितरणाविरोधात मोठ्या तक्रारी बघायला आहेत। अजूनही अनेक ठिकाणी सक्तीची वसूल देखील सुरू आहे, त्याला देखील नागरिक वैतागलेले आहेत, शेतकरी देखील तक्रारी आहेत, याकडे कसं? साधारणपणे ट्रान्सफॉर्मर जर शेतकऱ्यांच्या शेतातला जर गेला, जळाला, तर 3 दिवसाच्या आत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना सर्व लोकप्रतिनिधींच्या आहेत। पाठीमागच्याही काळामध्ये या संदर्भातलं चर्चा संपन्न झालेली, त्याचे बऱ्यापैकी रिझल्ट दिसून आलेले, तरी पण त्याच्यामध्ये आणखी सुधारणा झाली पाहिजे। मला वाटतं की पुढच्या 8 दिवसाच्या नंतर आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय केलेला आहे। दादा, एकीकडे निधीची मागणी केली जाते, वाढीव निधीची मागणी केली जाते शासन स्तरावरती, दुसरीकडे 67% निधी खर्च झालेला आहे, जवळपास 30% अजून निधी खर्च व्हायचा बाकी आहे आणि आता महिन्याभरात आचारसंहिता लागणार आहे, तर कसं बघताय? नाही, अजूनही 2 महिने आपल्या साधारणपणे हातामध्ये आहेत आणि कदाचित मागच्या 2-3 दिवसांमध्ये अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असेल। मिळालेल्या निधीच्या कंपॅरिझनमध्ये आज आपण राज्यामध्ये 4थ्या क्रमांकाला आहोत आणि म्हणून म्हणजे समाधानकारक परिस्थिती आहे आणि एकही रुपया परत जाणार नाही या पद्धतीची खबरदारी संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी घेईल। दुष्काळाच्या प्रश्नावर फार काही चर्चा झाली नाही, त्याच्याबाबत काय नियोजन आहे, काय स्वतंत्र बैठक घेणार आहे, काय? जे काही अवकाळी पाऊस, गारपीट या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी या बैठकीच्या पूर्वीच या संदर्भामध्ये चर्चा संपन्न केलेली आहे। शासन पातळीवरनं पण आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत। त्यातल्या त्यात द्राक्षसारखं जे काही फळ आहे, आपलं पीक आहे, तर याला थोडा रेग्युलर याच्यापेक्षा नॉर्म्सपेक्षा वाढीव निधी मिळाला पाहिजे। या संदर्भामध्ये आपल्या ज्या सर्वांच्या भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर त्याचा पाठपुरावा करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की शासन पातळीवरच सकारात्मक निर्णय येतील। 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलं होतं तुम्ही पीक विमा कंपनीला, त्याच्या संदर्भात काय डेव्हलपमेंट आहे, तुम्ही काही पाठपुरावा केला पाहिजे? पीक विमा कंपनीचं त्याने
त्यांना जे काही अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये त्याने केंद्र शासन पातळीवर अपील दाखल केलेलं आहे. लवकरात लवकर तो विषय मार्गी लागावा यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत. दादा, टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, तसं त्याचं जिल्हाधिकारी महोदयांना संबंधितांशी मी बोलायला सांगतो. दादा, नगरपालिका शाखेचा जो आहे कलेक्टर ऑफिसचा नगरपालिका शाखा जी आहे त्याच्याबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. दादा इकडे नगरपालिका शाखेच्या बऱ्याच तक्रारी आहेत. प्रस्ताव येतात, महापालिकेकडनं प्रस्ताव येतात, पण प्रमाणपत्राच्या नावाखाली प्रस्ताव दडून ठेवले जातात. यापूर्वी पण जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावली आहे, पण त्याचंही अजून पुढे काही झालेले नाही. तर त्याबाबत ते ऍक्शन होणार आहे का? कारण की नगरपालिका शाखेच्या यापूर्वी बऱ्याच तक्रारी आहेत की नगरपालिका महानगरपालिकेचे जेवढे प्रस्ताव सादर झालेले असतील आणि त्या नगरपालिकेला महानगरपालिकेला त्या हेडमध्ये जो काही निधी असेल तर येणाऱ्या 4 दिवसाच्या आत त्या सर्व प्रस्तावांची छाननी करून अगदीच नको त्या कागदांची ज्या कागदांची आवश्यकता नसेल कागदपत्रांची तर ते अवॉइड करून ताबडतोबीने ते विषय प्रकरणं मार्गी लावण्याची सूचना करण्यात आलेली आहे. दादा, सूचना करण्यात आली आहे, पण संबंधित अधिकारी जे आहेत ते प्रस्ताव लवकर पास करत नाही, काही दडवून ठेवले जातात. त्यांची चौकशी समिती त्या कलेक्टर साहेबांच्या चौकशी समिती तरी ते समोर आलेलं आहे. मग त्या संबंधित अधिकाऱ्यावरती काही कारवाई होणार की नाही? आमदारांचे देखील प्रस्ताव आमदारांचा प्रस्ताव अशा पद्धतीने जावं लागतं की त्यांचे नावं मंजूर होणे, अशा प्रकारच्या तक्रारी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त नाही. बघा, आत्ताच्या घडीला 75% प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत. जे काही 5-25% प्रस्ताव राहिलेले आहेत तर आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या 4 दिवसाच्या आत ते प्रकरणं निकाली काढण्याची सूचना करण्यात आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.